अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? जुमा मुबारक. आज जुमाचो दीस आहे आणि नमाजाचो वक्त झालेलो आहे. नमाजाची तयारी झाली आमची पण अल्हम्दुलिल्लाह, तुमची पण झाली असेल. तेव्हा आम्ही मोप शॉर्टकटला व्हिडिओ बनायला आला भाव वक्तची कमी आहे. बात अशी आहे, काल आम्ही लोक गेला होता नदीवर. नदीचा व्हिडिओ ऑलरेडी आम्ही लोक अपलोडेड केला भाव यूट्यूबवर पण आणि फेसबुकवर पण. तर यूट्यूब तुम्ही व्हिडिओ ते आमचं बघला होता नदीचं. मोप मजा केला, मोप एन्जॉय झाला. जेवण घेऊन गेला होता, पाण्यातला उडी मारला. मी ते माझं मूडच नव्हतो, थोडी तब्येत नासाज होती आणि नासाज असतीसुद्धा तरी पण पाणी बघल्यावर कोण नाही तेरिया मागत आणि न्हाया मागत, पण माझा मनच नव्हता मॅन ॲक्च्युली. तर बात अशी झाली, काल आम्ही लोक एन्जॉय वगैरे करून आईला. आता रेडी बात एडिटिंगची. तर व्हिडिओ एडिटिंग चालू झाला की आमचं व्हिडिओ एडिटिंग करत होतो मी. तर अशी काही व्हिडिओतला आवाज मला ऐकी आयली जी की आम्हाला त्या जाग्यावर नाही आयली. हकीकत बात आहे आई. आम्ही शॉक झाला भाऊ, इतकी शॉक झाला भाऊ. शायद तुम्ही व्हिडिओ बघला असला ते तुम्ही नोटीस केला असाल त्या आवाजाला की कुणाची आवाज आहे. तुम्हाला असा मतलब कोण पण नाही, मी पण नाही माइंड करू शकत त्या बातीला. पण जर तुम्हाला जेव्हा मी सांगीन तेव्हा तुम्ही त्या बातीला जाऊन गौर कराल की हो हकीकत बात आहे. तर बात ॲक्च्युली अशी झाली की थती काही आम्हाला ऐसा काय इडलला पण नाही, मतलब की ऐसा काय आम्हाला दिसला पण नाही, काही आवाज पण नाही, काही ना. मस्त सुमसाम जागा होती आणि न्हाया धोयाचं एन्जॉय करायचं काही मजाच अलग होता. सगळे आम्ही आपली लागला होतो मजातला. मी खाली शूटिंग चालू होती माझी, ह्या लोकांचा एन्जॉय करताना मी बघत होतो आणि स्वतः फील करत होतो की मी पण असा एन्जॉय घेत आहे. पण ॲक्च्युली एडिटिंगच्या टायमातलं मी स्वतः शॉक झालो. एक क्लिप माझी अशी होती, त्याला मी बार म्हणजे 4-5 वखत मी रिपीट करून ऐकताय आहे की ह्यो आवाज कैसो आहे. जेव्हा की तो आवाज मनात ते ऐलेलोच नाही. हे लोक एन्जॉय करतात, मी वरच्या धोंड्यावर बसून शूटिंग करताय आणि मनात ते कसलोच आवाज नाही येलो, काही नाही. बघा एक डॉगीची क्लिप आहे, ब्लॅक डॉग आहे ज्याला मी कालू कालू बोलताय आहे. तो डॉग आमच्यासोबत आमच्या वाडींशी तिथे गेलो होतो. तोच नाही बल्कि 2 डॉग होते. आमची एक लुना डॉगी आहे आणि एक कालू डॉग आहे. तर त्या 2 डॉगला आम्ही सोबत नेला होता. पण तिथे आम्हाला कालू डॉग पाण्यातला आम्हाला बघत होतो काही टाईम. ते आम्ही लोक त्याला आफवलाव, त्या साईडनी ह्या साईडला आम्ही लोक आफवलाव की ये डॉग ये. त्या क्लिपला अचानक आम्हाला तर ती कयच ऐकायला आयला. पण जेव्हा मी एडिटिंग करिया घेत आहे तर त्या क्लिपला मला आवाज येतो आहे की अजीब आवाज आहे. तर मी ती आवाज ऐकलो 2-3-4-5 वखत मी आवाज ऐकलो. मी ह्यांना ऐकवलो. त्याच्यानंतर आम्ही आणखीन कन्फर्मेशनसाठी माझ्या एक बाबूला आफवलो, दुसऱ्या बाबूला आफवलो, तिसऱ्या बाबूला आफवलो. इवन की आम्ही लोक पूरी फॅमिलीने ती क्लिप बार रिपीटेड करून मोपकत ऐकलाव. तर ती एक आवाज अशी आहे, वाकई तुम्ही यकीन करा अगर नको करू पण ही हकीकतला आवाज तिथे काही ऐलेली आहे नाही. ही बघा एक शैतानी, जर जिकडे पाणी असते तिकडे शयातीन मखलूक असते, असरात असतात पाण्यातला आणि मोपके बाती असतात, त्याशी आपल्याला अलर्ट होया लागते. तेव्हा ही फर्स्ट टाईमचा एक्सपिरियन्स मी जी घेतला आहे ती तुमची शेअर करताय. तुम्ही सांगा हकीकत सच्चाई काय आहे. तर तू बोलतास मग मी चूप ऐकताय, कारण जी. माणूस हैराण होते ना, हे सगळे हास्य दिले असे ते. हैराण मी कालपासून अजून शॉक आहे. मी व्हिडिओ ते पाठवली तुम्हाला, पण आता ही व्हिडिओ आणि ही तुम्ही न्यूज ऐकल्याच्या नंतर परत तुम्ही व्हिडिओत जावा कसं आणि जो आहे, डॉगीचा सीन आहे त्या डॉगीच्या सीनच्या एकदम व्हेरी स्टार्ट ती तुम्हाला आवाज येईल बघा, त्याला तुम्ही माइंड करा. आणि ती आवाज आमच्यापैकी कुणाचीच नाही आहे, बल्कि थत्ते पण कुणाची आवाज अशी ऐकली नाही गेली आहे. ना कच्या जानवरची, चरिंदपरींची नाही, गाय ढोरा बैल बकरी काहीच नव्हत्यो. सिर्फ आणि सिर्फ आम्ही 5 आमच्या फॅमिली मेंबर्सची 5 जण होतो. हा? त्याच विषयी बोलणं चाललं आमचा. ते मी थोडासाच बोलीन आणि मुद्द्याचा बोलीन की आपल्या कुराणला सांगलेलं आहे, मखलूक आपले म्हणजे शैतानी पण आहे आणि बेसनी पण आहात. आम्ही लोक पण अशफुल मखलूक होत आहो, जानवर आहे, मोप काही आहे ऐसा. बिलकुल. हां, ते काय आहे
जी शैतानी हरकत असतात ते आपल्याला दिसत नाही पण महसूस केले जातात. आणि बेसोने पण जे जीन असतात ते पण आपल्याला दिसण्यात नाही आहेत, पण त्यांचे बेसोनी हरकतो असतात ते आपल्याला महसूस केले जातात. ऐसा मोब काय आहे जी, आणि मोब कमी माणसांना ती महसूस होते. आणि ही मोबाईल जी आमचा जी कॅमेरा आहे त्याने जी कॅप्चर केला नाही, व्हॉईस दिसला नाही कॅमेऱ्यात पण व्हॉईस कॅप्चर केला. आणि आम्ही सगळे होता तिकडे ती आवाज आम्हाला तवा नाही आली, पण व्हिडिओ एडिटिंग करायच्या टायमात ती आवाज आली. म्हणजे मी ते मानता त्या बाजूला, कारण असे मोब काही हास्य मला माहिती आहेत जी हात आपण अल्लाला मानताव ना, ते आपण सगळ्या चिजेला मानला पाहिजे ते हात. ते बोलूया तो मतलब ह्योच आहे की आयशा खानच्या वक्तावर जाऊ नको. बघा आता दिसाच्या आम्ही बेसोन्या वक्तात होतो, जोहरची नमाज पढून बिळून आम्ही जेवला बिवलो आणि नाही गेलो. हां, ऐसा नाही काय मगरीबच्या टायमात गेला होता वा ती शैतान, पण ती पुऱ्या दिसात कवा पण काही पण होऊ शकते. पण अल्लाची काय मर्जी आहे की आम्हाला अल्लाने सलामत ठेवला आणि काही आम्हाला असरात झाले नाही कुणाच्यावरती. माशाल्लाह, अल्लाचा शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह. हर हालतेच शुक्र आहे अल्लाचा. ते कोण पण तुम्ही लोक पिकनिकला जाता का ते अशा नदीच्या जाग्यावरती, ते तिकडे टाईम टेबलच्या हिशोबाने जावा, त्यांच्या पण वक्तात जाऊ नको, ते आपण सेफ राहू. पण काही भीतीची बात नाही, अल्लाह आपल्यासोबत आहे. पिकनिक म्हणायची सगळ्या इकडे फिर्याचा, पण सगळा वक्ताची कदर करून. आता जुम्मा मुबारक तुम्हाला आणि दुसरी बात मी आता जाणार आहे नमाज पढी आला. ठीक आहे. आणखीन मी एक बात बोलायला मागताय आहे अशी की कव्वा ऐसा झाला नाही की आम्ही लोक नदीवर गेला आणि मी न्हायलो नाही की मी एन्जॉय केलो नाही, ऐसा ते कव्वाच झाला नाही. कारण ऐसा वाटतं ती जेवण पण नको, पहिला गेल्या पाण्यातला उडी मारायचा. आणि ही माझंच नाही बल्कि तुमचा सगळ्यांचा, पुरी आपली कोकणी माणसं खास करून जी पाण्याच्या किनाऱ्याला असतात त्या सगळ्यांची फिलिंग्स असतात, आणि कोलतारवाल्यांचं जास्तीच. ठीक आहे. तर पण काल माझं ना अजिबात मूड नाही. हो, हे काही यस नाही मागत होती, जबरदस्ती मी पण केलो. शायद तुम्ही लोक व्हिडिओतला व्हॉइस पण माझ्या ऐकला असाल, मला हे वळून नेतात, चल 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 थोडीशी डीप कर आणि ढोंड्यावर बैस पाहिजे ती, पण तू चल. त्याच्यानंतर शेवट माझं बाबूवरती ढोंडीर बैसलेलो तो ऐलो, मम्मा चला, मम्मा तुम्ही चला, ऐसा का करता हो तुम्ही ऐसा. अरे बाबा बोलते की मम्मा तुम्ही भिता हो. मी अजिबात नाही, मी ते ढोंडीवर चढून पाण्यात उडी पण मारता, ऐसा काही नाही, आमचा बचपनचं ठिकाण आहे ती. पण मला पत्ता नाही काल काय झाला, अजिबात मूड नव्हतो. माझी मोपच जबरदस्तीने बाबूच्या आणि ह्यांच्या मनाने. आणि मग काय झालं, ते कुत्रे असतात ना, म्हणजे घरांशीच आम्ही निघाला होता, 2 कुत्रे आहेत आपले, ते त्या कुत्र्यांना सोबत येत होते आपल्या. ते मोहित ओरडत होतो ना गे, आता हाकलत होतो. मी बोलू नाही, जंगलात जाताव, नदीला जाताव, ते कुत्रे आपल्यासोबत असली पाहिजे. काही पण हास्य होतात त्याने, काही जानवर आहे, काही पण आपल्या त्याशी आपली हिफाजत होऊ शकते. काय, कारण शयातीन मखलूक कशी कुत्र्याला दिसते, कुत्रे पाहिजे सोबत. ते कुत्रे मी नेलू सोबत, ते मना नाही माहिती तर येणार आहे, पण ती जाईल. पण त्या कुत्र्याला मी स्वतः आफोलू, पाण्यात तेरते कैसो बघा, ते आफोलू ना, त्याच टायमात जसं आफोलू तेच तो काय अशी आवाज येते. आता तुम्ही व्हिडिओवर व्हिजिट करा आमचे, काय त्याचं नाव आपल्या व्हिडिओत आता टाकला होती, हा नदीवर गेला नदी पे, मी तुम्हाला त्यातला टॅग करेन नदी पे, तो तुम्ही लोक ती बघा. तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल देईल मी व्हिडिओच्या मंदी, आणि त्या व्हिडिओवर तुम्ही जावा आणि बघा. आणि ही हकीकत आहे, आम्ही काही पण झुटण्या होता. अल्लाह पाकची कसम, कारण कसम कोणाचीच नाही घेतली जात, फक्त अल्लाचीच घेतली जाते. बिलकुल अल्लाह पाकची कसम घेऊन बोलता मी, हे हादसा झालो आमच्यासोबत, ती खरं आहे. काही आम्ही काही नाटक, काही ड्रामेबाजी नाही आहे. चला मग मी निघताय, मला जुम्माची नमाज पढायची. अल्लाह हाफिज. चला मग दुआत याद ठेवा. लाईव्हचं पण टाइम होते, नमाजीच्या जस्ट तुरंत बाद आम्ही लोक लाईव्ह येणार आहोत, तेव्हा लाईव्हला या सगळ्यांनी. अल्लाह हाफिज. तेव्हा व्ह्यूअर्स, तुम्ही आता हा आवाज ऐकला असाल क्लिपला, बघा एकदम स्टार्टिंगला आवाज जो आहे तो काहीतरी अजीब आवाज आहे. तुम्ही तो आवाज ऐका, आणि हा आवाज तिकडे झालेलो नाही आहे. माझं बोलण्याचा हेतू आणि तात्पर्य ह्योच होतो की ही क्लिप ऐका आणि आवाज समजा कशी मखलूक असेल.